तर नमस्कार मंडळी, मी साहिल तुमचे परत एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आत्ता आहे प्रभादेवीला आणि प्रभादेवीला इकडे जत्रा चालू आहे. तर एक मंदिर आहे, मंदिराच्या समोर जत्रा तिकडे लागते दरवर्षी. तर मी या जत्रेसाठी खास आलो आणि माझ्यासोबत असणार आहे माझा मित्र मैदुल मिया. तर मी मैदुलला घेऊन जाणार आणि कधी जत्रा कशी असते काय सगळं दाखवणार आहे. तर तुम्हालाही घेऊन जाऊ तिकडे जत्रेकडे आणि सगळं कसं का तिकडे आहे सगळं काही दाखवतो. तर जाऊयात आपण तिकडे. मी बाईक वगैरे पार्क केले आणि चाललो आहोत जत्रेच्या इकडे. या साईडला तुम्हाला बघायला भेटेल समोरच आपल्या जत्रा चालू आहे आणि तुम्हाला मी जत्रा फिरवतो आणि तुम्हाला प्रभादेवीची जत्रा कशी असते तुम्हाला दाखवतो. तर आता आपण जत्रेमध्ये एंट्री केली आणि तुम्हाला समोर बघायला भेटत असेल की जे स्टॉल लागले आहेत खाण्यासाठी खेळण्यासाठी खूप स्टॉल आहेत. इकडे समोर बघायला भेटत तुम्हाला आकाशपालना वगैरे आहे, तिकडे आपण जाणार आहोत. त्या साईडला खाण्यापिण्यासाठी आहेत आणि ह्या साईडला बघा डोंगर वगैरे आहेत ना, खूप सारे खेळणे इकडे तुम्हाला बघायला भेटत असतील. लहान मुलांना खेळण्यासाठी ना खूप साऱ्या गोष्टी इकडे आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. तर आता आपण आलो आहोत आकाशपालनाकडे आणि तुम्हाला मी दाखवतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आकाशपालना कसा फिरतो. आज एवढी गर्दी नाही आहे कारण की आज मंगळवार असल्या कारणामुळे. तर तुम्ही शनिवार रविवारी आलात ना तुम्हाला खूप गर्दी बघायला भेटेल. आत्ता पण आहे गर्दी पण नॉर्मल आहे, एवढी पण नाही. तर तुम्हाला ह्या साईडला बघायला भेटत असेल की खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत. इकडे टॉय ट्रेन आहे. लहान मुलांना घेऊन आलात ना तर खूप मजा मस्ती करतील ते आणि त्यांना खूप भारी वाटेल. तर नक्की तुमच्या फॅमिलीमध्ये जर लहान मुलं वगैरे असतील ना त्यांना नक्की घेऊन या जत्रेचा आणि आनंद घ्या. तुम्हाला ह्या साईडला मी सगळं दाखवतो. आकाशपालना एकदम भारी वाटतं असं बघायला, खूप भारी वाटतं. अजून पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. अजून ह्या साईडला बघा, ह्या साईडला याला काय बोलतात ते मला पण माहिती नाही, पण मी तुम्हाला दाखवतो सगळं काही. ह्या साईडला पण पुढे गेलात ना तर ते भोवरा आहे, त्या भोवरामध्ये फिरतात ते. त्याला काय नेमकी बोलतात मला पण त्याचं नाव नक्की माहिती नाही, पण खूप सारे इथं ॲक्टिव्हिटी आहेत तुम्हाला खेळण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी. त्या साईडला ते बोटिंगसारखं असतं ते मागे पुढे वरती खाली होतं ते आहे. या साईडला फूड स्टॉल वगैरे आहेत. म्हणजे खूप साऱ्या लहान मुलांना खेळण्यासाठी इथे हे आहेत. समोर तुम्हाला बघायला भेटत असेल की ती घसरगुंडी असते लहान मुलांना खेळण्यासाठी, ती देखील इथे आहे. हे बघा समोर तुम्हाला बघायला भेटत असेल. आता काय गोष्टी आहेत त्या अजून चालू केल्या नाहीत कारण की एवढी गर्दी नाही. जसं गर्दी होईल तसं चालू होईल. आता इकडे समोर बघायला भेटत असेल तुम्हाला. तर आता आपण आलो आहोत फूड स्टॉलकडे. इकडे समोर तुम्हाला बघायला भेटत असेल तिकडे सगळे फूड स्टॉल लागले आहेत. तुम्हाला खाण्यापिण्यासाठी जत्रेमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला फक्त चॉईस करायचं हे खाऊ की ते खाऊ असं तुमचं होऊन जाईल. त्यामुळे खूप चांगले पदार्थ या साईडला सगळे बनवत आहेत आणि मस्त तुम्हाला गरम खायला भेटतील. चाऊमिन आहे, पिझ्झा वगैरे आहे. आपण पुढे जाणार आहोत आणि ह्या साईडला तुम्हाला खेळणे वगैरे बघायला भेटत असतील. तर समोर पुढे गेलात ना तर एक मंदिर आहे त्या देवीचं, ज्यामुळे जत्रा भरली जाते. तर तिकडे तुम्हाला ते मंदिरही दाखवतो मी पुढे जाऊन. खूप मस्त मंदिर आहे, मी गेल्या वर्षी आलो होतो बघण्यासाठी. अजून जरा पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. तर भाई फुल गर्दी आहे आणि या गर्दीमधून आम्ही फिरतोय. तर मैदुल भाऊला आज आपण घेऊन फिरतोय. मैदुल भाऊला आपण दाखवतोय की मुंबईची जत्रा कशी असते प्रभादेवीला दरवर्षी. तर आता आपण थोडं मंदिराच्या बाजूला जाऊ आणि ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटेल की लहान मुलांसाठी खूप सारे खेळणे वगैरे आहेत, खूप सारे कपडे वगैरे स्टॉल आहेत. आणि ह्या साईडला समोर तुम्हाला आपण इकडून आलो होतो. आता आपण जाऊया मंदिराच्या दिशेने. तुम्हाला पुढे गेल्यावर मंदिर दाखवतो. ह्या साईडला बघा ह्या सर्व काय गोष्टी 10,000 रुपयाला पण इकडे भेटत आहेत. खाण्याचे म्हणजे खाण्यापिण्यासाठी तर खूपच स्टॉल आहे तिकडे.
आता आपण जाऊया बरोबर मंदिराच्या समोर आपण आता आलो आहोत. तुम्हाला मी मंदिराकडे घेऊन जातो. तर जी यात्रा भरली जाते ना, ते हे मंदिर तुम्हाला मी दाखवतो. श्री प्रभादेवी मंदिर. तर हे तुम्हाला मी मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण कसं समोरून कसं आहे. खूप भारी वाटतंय. आज तुम्हाला एवढी गर्दी बघायला भेटत नसेल, पण तुम्ही शनिवार रविवार या. तो मैदूर कैसा लगा तुझे? चित्र कैसा लगा? तर आपण खूप दिवसांनी कुठेतरी चालू आलो होतो. तर प्रभादेवीला आपल्याला समजलं की जत्रा चालू आहे आणि त्या जत्रेसाठी आपण खास आलो आणि खास आपला मित्र मैदूला घेऊन आलो. कारण मी जॉबवरून सुटलो ना, तसाच डायरेक्ट इकडे आलोय. आणि ह्या साईडला तुम्हाला समोर बघायला भेटत असेल की लहान मुलांसाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. तिथे मजा मस्ती करू शकतात, ह्या साऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकतात. खूप भारी, म्हणजे खूप भारी. इकडनं समोरनं गेलात की बाहेर मेन रस्ता आहे. अजून दुसऱ्या पुढच्या समोरच्या गलीत आपल्याला जायचं आहे. तर आत्ता आपण समोर चाललो आहोत. जसं की समोर एक रिलायन्स डिजिटलचं एक मोठी बिल्डिंग आहे, त्या समोरची जत्रा भरते आणि त्या समोरनं तुम्हाला मी घेऊन जाणार आहे दाखवण्यासाठी. आता ती इकडे 2-3 गल्ले आहेत. ह्या साईडला तुम्हाला बरंच की खाण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. पेढे वगैरे खूप गोष्टी आहेत, तुम्हाला दाखवायला बघायला भेटत असते. आता आपण ही रिलायन्सची जी गल्ली आहे समोरची तिकडे चाललो आहोत. ती गल्ली तुम्हाला दाखवतो. कारण 2-3 इकडे गल्ली आहेत. ते 2-3 गल्लीमध्ये मार्केट भरलं आहे आणि पूर्ण जत्रा चालू आहे. तुम्हाला मी एक गल्ली फिरून सगळं काही दाखवतोय. कुठे काय काय लागलंय काय नाही सर्व काही दाखवीन तुम्हाला मी अजून पुढे. या साईडला खाण्यापिण्यासाठी खूप म्हणजे खूप भारी वाटते. हे बघा इकडं छोट्या छोट्या मुलांसाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. अजून आपण थोडं पुढे जाऊया. आत्ता आपण थोडं पुढे आलो होतो आणि तुम्हाला मी समोर जाऊन दाखवतो की रिलायन्सची बिल्डिंग आहे. समोरचा जो मेन रोड आहे तिथून तुम्ही कसं आतमध्ये येऊ शकतो तुम्हाला मी सगळं काही दाखवतो. खूप मोठी जत्रा आहे. 2-3 गल्लीमध्ये तुम्हाला पूर्ण फिरायला भेटेल एवढी मोठी जत्रा आहे. तर ह्या साईडला तुम्हाला अजून दाखवतो मी. लहान मुलांसाठी ना तर खूप म्हणजे खूप भारी आहे. हे बघायला तुम्हाला भेटत असेल समोर. आता आपण रोडवर जाऊया आणि तुम्हाला समोरचं दाखवतो मी. ह्या साईडला जो सिग्नल दिसतो ना तो बरोबर रिलायन्स तर समोरचा सिग्नल आहे प्रभादेवीच्या इथला. तुम्हाला रिलायन्सची बिल्डिंग बघायला भेटत असेल आणि हा समोर जो असेल तो वरलीला जातो. तर आम्ही फिरत चाललो आहोत. परत जिकडनं आम्ही स्टार्टिंग सुरुवात केली होती इकडे आता परत चाललो आहोत. आता आपण मेन गेटनी जो आपण एंट्री केली म्हणजे बाहेरच्या गेटनी इकडे रिटर्न चाललो आहोत. आज एवढी गर्दी नाही कारण की आज वार आहे मंगळवार. शनिवार रविवारी खूप गर्दी असणार आहे इकडे. तर शनिवार रविवारी आलं मला दाखवतं तुम्हाला, ते पण दाखवेन मी. आणि परत आपण पहिल्या ठिकाणी आलो तर तुम्हाला यासाठी दाखवतो. महात्मा गांधींची एक भूमिका साकारली आहे आणि त्यांचा स्टॅच्यू करून एक जण उभा आहे. तर आत्ता आपण करणार आहोत व्हिडिओचा एंड. जवळजवळ आम्ही 1-1.5 तास फिरत होतो आतमध्ये जत्रेमध्ये. तर खूप काही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला जत्रेमध्ये कसं कसं काय पालणं वगैरे आहे काही आहे. तर आत्ता आपण व्हिडिओचा करणार आहोत एंड. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. बाय बाय.